मिरज शहरातील 1.5 कोटीच्या विकास कामाचे माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले। शहरातील प्रभाग 20 मधील शास्त्री चौक ते कनवाडकर हौद येथील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून श्रेयवादातून रखडला होता। या ठिकाणी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास फंडातून 27 लाखाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी हा रस्ता करण्यात येत आहे। तसेच प्रभाग 3 मधील समृद्धी पार्क या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांची समस्या होती। याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विकास निधीतून 1.25 कोटींची अंतर्गत रस्त्याची कामे सुरू करण्यात आली आहेत। या कामाचे उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। या नागरिकांनी माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार केला। माजी नगरसेवक संदीप पावटी यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी रस्त्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, सुरेश बापू पावटी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश रंग, युवा नेते सुशांत खाडे, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, निरंजन आवटी, गजेंद्र कुल्लोली, सचिन जाधव, विलास देसाई, विक्रम पाटील, निलेश अग्रवाल, उमेश हारगे, विनायक यादव, शशिकांत वाघमोडे, मलगोंडा पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। आज मिरज शहरामध्ये मिरज कनवाड हौद ते शास्त्री चौक या रस्त्याचं शुभारंभ इथं संपन्न झाला। त्या प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मल्हार पाटील इथं उपस्थित राहिलेले आहेत, सुरेशबापू आवटी उपस्थित राहिलेले आहेत, आमचे अध्यक्ष मामा इथं उपस्थित राहिलेले आहेत, आमचे रसाना इथं उपस्थित राहिलेले आहेत, गोंड आहेत, गौसकाजी आहेत, आमचे देसाई साहेब आहेत, असे सर्व नेते मंडळी इथल्या गणेश माई साहेब आहेत आणि सगळेच इथं उपस्थित राहिलेले, सगळे त्या भागातले सगळेच योगेंद्र थोरात आहेत, सगळे बाकी सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथं संपन्न होतोय। मी कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो कुंभार म्हणून आहे कोण त्यांना मी सांगेन की बाबा ताबडतोब हे काम आपल्याला पावसाचं तोपर्यंत स्ट्रक्चर तयार करून घ्या, पाऊस संपल्यानंतर डांबरीकरण करून घ्या, त्या पद्धतीनं सुंदर असं काम व्यवस्थित काम करून घ्या। आज बघितलं तर एवढ्या लोकांचं लक्ष या रस्त्यावर आहे आणि हा रस्ता चांगला होणं ही काळाची गरज आहे। त्यामुळे हा रस्ता ताबडतोब आणि व्यवस्थित पद्धतीने व्हावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो। इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की हा रस्ता चांगला होत असताना निश्चित आपण त्यावर देखभाल करावी आणि हा रस्ता चांगला करून घ्यावा एवढीच मी सर्व कार्यकर्त्यांना, आमच्या महिला सगळ्या अध्यक्ष ते सगळे जमलेले सगळे इथं महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालेले आहेत। त्यामुळं निश्चितच ह्या रस्त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे व्हावा या दृष्टिकोनातून हा रस्त्याचं आज भूमिपूजन आम्ही केले असं